या सर्व प्रकारानंतर घटनास्थळी पोलीस, एनर्जी कमांडो तसंच अग्निशमन दल पोहोचलं आणि या लहान मुलांची, या 20 मुलांची सुटका करण्यात आलेली आहे। सर्व 20 मुलं अल्पवयीन असल्याची माहिती आहे। तर या व्यक्तीलाही ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्याची आता चौकशी सुरू आहे। त्याला पोलिसांशी चर्चा करायची होती, बाकी त्याची कोणतीच मागणी नव्हती, आर्थिक मागणी देखील नव्हती, तसंच तो दहशतवादी देखील नाहीये असं देखील त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये नमूद केलेलं आहे। तर आता या 20 मुलांच्या आईवडिलांनी, कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडलेला आहे। अखेर आरोपीला जवळपास 1.5 तासानंतर या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले आहे। ऑडिशनच्या नावाखाली त्यांना मुलांना पवईत बोलावल्याची माहिती समोर आलेली आहे। रोहित आर्य असं या व्यक्तीचं नाव आहे आणि ही व्यक्ती मनोरुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे। केवळ पोलिसांशी चर्चा करायची आहे, मात्र पोलीस चर्चा करायला तयार नाही आहेत असं देखील त्याचं म्हणणं आहे। तर 15 वर्षाखालील जवळपास 20 ते 22 मुला-मुलींना त्यानं ओलीस ठेवले। 5 दिवसांपासून ही मुलं या ठिकाणी ऑडिशनसाठी जात होती। आत्महत्या करण्याऐवजी मी मुलांना बंधक बनवलं असं त्यानं आपल्या व्हिडिओतून म्हटलंय। आरोपी रोहित आर्यने माझ्या काही मागण्या असल्याचं देखील म्हटलंय। या ठिकाणी पोलीस आणि एनएसजी कमांडो तत्काळ दाखल झाले आणि त्यांनी आता या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि आरोपीची आता कसून चौकशी सुरू आहे। या चौकशीतून काय माहिती समोर येते याकडे आता लक्ष लागलेलं आहे। नेमकं कारण काय होतं या 20 मुलांचा जीव धोक्यात घालण्याचं हे देखील आता या पोलीस चौकशीतून समोर येणार आहे। मुंबईतल्या पवई या उच्चभ्रू सोसायटी मधल्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे। राज स्टुडिओ या ठिकाणी ही मुलं ऑडिशनसाठी गेले 5 ते 6 दिवसांपासून येत होती आणि आज या मुलांना त्या माणसानं रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने या मुलांना डांबून ठेवलं। दुपारी जेवायला त्यांना सोडलं नाही तेव्हा हा प्रकार संपूर्ण उघडकीस आलेला आहे। ही मुलं आपला जीव वाचवण्यासाठी काचेवर मारताना देखील आपल्याला या व्हिडिओतून दिसतंय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।